नमस्कार मित्रांनो. निफ्टीमध्ये असा चार्ट पॅटर्न बनलाय ना, जर ह्या चार्ट पॅटर्नचा जर ब्रेकआउट झाला एक तर अप साईडला किंवा डाऊन साईडला, तर इथून आपल्याला कमीत कमी 2000 पॉईंटची रॅली आपण कॅप्चर करू शकतो. हो, नक्कीच. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही इथे पाहू शकता की जेव्हापासून आपलं मार्केट सेलिंगमध्ये आहे निफ्टी आणि त्याच्यानंतर इथून मार्केटमध्ये बाहेरचा कमबॅक होऊन मार्केटला अप साईडला घेऊन गेले. पण त्याच्यानंतर पहिल्यापासून आपला ट्रेंड डाऊन होता. त्याच्यानंतर परत इथून सेलर्स अग्रेसिव्ह होऊन मार्केटला खाली घेऊन आले. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथून परत आपल्या मार्केटमध्ये बायर्स अग्रेसिव्ह होऊन परत मार्केटला अपसाईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु सेलर्स पहिल्यापासून मार्केटमध्ये अग्रेसिव्ह होते. त्यामुळे त्यांनी इथे जो इथे हाय लावलेला तो त्याच्यापाशी इथे मार्केट गेला आणि तिथूनच मार्केटमध्ये सेलिंग पाहायला मिळाली. परंतु इथून परत सेलर्सला डॉमिनेट करत बायर्स परत इथे अपसाईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु मार्केट काय अपसाईडला गेलं नाही आणि शेवटी ह्याच रेंजमध्ये फसलाय. आणि तुम्ही इथे पाहू शकता की जो हा एक रेजिस्टन्स क्रिएट केलेला ना, तो मार्केटमध्ये एक चांगलं काम करतोय, जो आहे 24,650च्या लेवलच्या आसपास. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट जेव्हा पण मार्केटने आता रिसेंटली लो लावलेत ना, ते अजून ब्रेक झालेत. तुम्ही इथे पाहू शकता की हा एक अजून आपल्यासाठी लो एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा एक आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हा एक आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर एक बघाल तर आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की मार्केट लो तर बनवते पण तो लो ब्रेक होत नाही आणि हाय आपला एकदम इक्वल हाय आहे. तुम्ही इथे पाहू शकता की हे जे हाय ते इक्वल आहेत. आणि हा जो चार्ट पॅटर्न आहे तो तुम्ही ओळखलाच असेल. हा कोणता मार्केटने चार्ट पॅटर्न बनवलाय तो तुम्हाला माहीतच असेल. त्याला बोलतात असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. तर त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन आहे, त्याच्यावरतीच मार्केट सपोर्ट घेतोय आणि ह्या रेजिस्टन्सवरती मार्केट तुम्ही पाहू शकता की अजून इथे काही वीक इथे होल्ड करू शकतो मार्केट आपलं एक साईडवेज किंवा परत ह्या ट्रेंड लाईनवरती येऊ शकतं आणि इथून परत मार्केटमध्ये बायर्स अग्रेसिव्ह होऊन मार्केटला अपसाईडला घेऊन जाऊ शकतात. पण तुम्ही इथे पाहू शकता जर ही लेवल येणाऱ्या दिवसात ही लेवल 24,750 ते म्हणजे 25,000 पर्यंत आपला हा एक पूर्ण रेजिस्टन्स असणार आहे. इथे सेलर्स अग्रेसिव्हच आहेत पहिल्यापासून. जर हा रेजिस्टन्स अप साईडला ब्रेक केला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला कमीत कमी 2000 पॉईंटची रॅली पाहायला मिळू शकते, 1,500 ते 2000 पॉईंटची. आणि जर इथून ट्रेंड लाईनवरती सेलर्स घेऊन आले आणि इथून ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर आपल्यासाठी हे डाऊन साईडला तुम्ही पाहू शकता सपोर्ट आहे. पहिला 23,700चा, त्याच्यानंतर 23,000ची इम्पॉर्टंट आणि सायकोलॉजिकल जो सपोर्ट असणार आहे तो 23,000ची लेवल असेल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 22,700 ते 22,300 पर्यंत हा एक शेवटचा मेक और ब्रेकचा सपोर्ट असेल. तर हा येणाऱ्या दिवसात ह्या लेवल्स खूप चांगल्या प्रकारे काम करतील. तर ह्याच्यावरती तुम्ही फक्त चांगल्या प्रकारे वेट अँड वॉचची भूमिका बजावा. नक्कीच तुम्ही जर ह्या लेवल फॉलो केला तर नक्कीच तुम्ही पैसे कमवू शकता. आणि मेन म्हणजे मार्केटमध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा आपल्या ट्रेडर मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.